मे 2016ला मोदींनी देशाला आवाहन केलं की कमीत कमी कॅश वापरा, ऑनलाईन पेमेंटचा वापर करा आणि कॅशलेस इकॉनॉमीकडे वळा. पुढच्या 6 महिन्यात म्हणजे 1 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता देशाला संबोधित केलं आणि 1500च्या नोटा चलनातून बाद होत असल्याचं जाहीर झालं. मार्च 2020 मध्ये करोनाचे रुग्ण भारतात सापडायला लागल्यानंतर एक दिवस सगळ्यांना थाळ्या वाजवायला सांगितलं, घरातच राहायला सांगितलं आणि पुढच्या 3च दिवसात देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाला. मोदींनी आता नवं आवाहन केलंय ते म्हणजे सोनं खरेदी वर्षभरासाठी बंद करा आणि पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाचा वापर जपून करा. मोदींनी हे आवाहन सहज केलेलं नाही, तर गेल्या 24 तासात 2 वेळा हे आवाहन करण्यात आलं, ज्यानंतर आता त्याकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे आणि येत्या काही महिन्यात कठोर निर्णय अपेक्षित असल्याचंही केंद्रातली सध्याची धोरणं पाहून सांगितलं जातं. मोदींनी दुसऱ्यांदा आवाहन केल्यानंतर सोनं खरेदीवर बंदी ते पेट्रोल डिझेलवर निर्बंध, नेमकी चर्चा कशाची आहे आणि खरंच असे निर्बंध घातले जाऊ शकतात का? भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच यापूर्वी जेव्हा सोनं खरेदीवर निर्बंध आले होते तेव्हा काय झालं होतं याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही जर 100 रुपये कमवत असाल आणि 120 रुपये खर्च करत असाल तर 20 रुपये ही तुमची तूट असते आणि कोणताही व्यक्ती असो या अर्थव्यवस्था ही तूट जास्त काळ सहन करू शकत नाही. भारताचे आयातीचे व्यापार ज्या परकीय चलन साठ्यातून होतात त्यावर सध्या ताण आलाय आणि म्हणूनच मोदींनी देशाला आवाहन करायला सुरू केलंय. भारताचा परकीय चलन साठा म्हणजे देशाकडे असलेली डॉलर, युरो, पाऊंड, येन यासारखी विदेशी चलनं, सोनं, IMF मधील SDR आणि इतर परकीय मालमत्ता. साधारणपणे एखाद्या देशाकडे किमान 8 ते 10 महिन्यांच्या आयातीपुरता साठा असणं सुरक्षित समजलं जातं. भारताकडे सध्या 11 महिन्यांहून अधिक पुरेल एवढा आयातीचा साठा असल्याचं RBIने सांगितलंय. हा परकीय चलन साठा नेमका वापरला कशासाठी जातो हा प्रश्न सामान्यांना पडतो. सर्वात महत्त्वाचा वापर म्हणजे आयात बिलं भरणं. भारताला तेल, गॅस, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, खतं, सोनं, वैद्यकीय उपकरणं अशा अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणावर आयात कराव्या लागतात. या सर्वांसाठी डॉलर किंवा इतर विदेशी चलनात पेमेंट करावं लागतं. दुसरा मोठा वापर म्हणजे रुपयाला स्थिर ठेवणं. जर अचानक डॉलरची मागणी वाढली आणि रुपया घसरू लागला तर RBI बाजारात डॉलर विकून रुपयाला आधार देते. त्यामुळेच गेल्या काही महिन्यात RBIला वारंवार हस्तक्षेप करावा लागला. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी महिन्यात भारताचा परकीय चलन साठा, ज्यातून आयातीची बिलं दिली जातात, तो $728 बिलियन होता. पण जागतिक अनिश्चितता आणि इराण युद्धानंतर हा चलन साठा $691 बिलियन वर घसरलाय. दुसरी चिंता म्हणजे IMFने म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने जो नवीन अंदाज, सुधारित अंदाज जारी केलाय त्यानुसार भारताचा चालू खात्यावरील तुटवडा म्हणजेच करंट अकाउंट डेफिसिट हा $84.5 बिलियन ने वाढू शकतो. भारतातून जेवढी निर्यात होते त्यापेक्षा आयातीचं बिल हे एकूण GDPच्या 2% वाढण्याचा हा अंदाज अर्थ मंत्रालयाला घाम फोडणार आहे. यात सोनं खरेदीची सर्वात मोठी भूमिका आहे, कारण भारतात $72 बिलियन एवढ्या किमतीच्या सोन्याची आयात 2026 या आर्थिक वर्षात झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 24% जास्त आहे. सोनं खरेदी करण्याच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतोय आणि यासाठी लागणारा प्रत्येक पैसा हा डॉलरमध्ये आयातीसाठी द्यावा लागतोय. 2026 या आर्थिक वर्षात भारताचं एकूण आयात बिल हे $775 बिलियन आहे. त्यापैकी $240 बिलियन म्हणजेच 31% खर्च फक्त 4 वस्तू, क्रूड ऑइल, सोनं, खाद्यतेल आणि खतांवर झालाय. या वर्षात भारताने आतापर्यंत $134.7 बिलियन क्रूड ऑइल आयात केलंय. $72 बिलियन एवढ्या किमतीचं सोनं, $19.5 बिलियन एवढ्या किमतीचं खाद्यतेल, $14.5 बिलियन एवढ्या किमतीची रासायनिक खतं असं आयात बिल भारताने अदा केलंय. मोदींनी जे आवाहन केलंय ते सगळं याच आकड्यांवर आधारित आहे. एकूण आयात बिलाच्या 10% किंमत ही फक्त सोने खरेदीची आहे आणि मोदींच्या आवाहनानंतर 30 ते 40% जरी खरेदी कमी झाली तरी 20 ते 25 बिलियन अमेरिकन डॉलरची बचत करता येईल. सोने खरेदीतली 50% कपात ही $36 बिलियन अमेरिकन वाचवू शकते, जी अंदाजित चालू खात्यावरील जो तुटवडा असेल त्याच्या निम्मी आहे. इराण युद्धानंतर क्रूड ऑइलचे दर $65 प्रति बॅरलवरून थेट $113 प्रति बॅरलवर गेलेत आणि आयातीचा खर्च जवळपास दुपटीने वाढलाय. अशात जर थोडीशी सोनं खरेदी कमी झाली तरी परकीय चलन साठ्यावरचा ताण कमी होऊ शकतो, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. अशातच गेल्या काही महिन्यात रुपयावर प्रचंड दबाव आहे आणि एका डॉलरच्या विरोधात रुपया $95 पोहोचलाय. मोदींनी दुसऱ्यांदा आवाहन केल्यानंतर आता जे अंदाज लावले जात आहेत त्यानुसार सोनं खरेदी कमीत कमी करावी यासाठी पहिली उपाययोजना केली जाणार आहे.
खरं तर भारतच काय पण जगभरात सोने खरेदीवर बंदी घालणं हे काय नवीन नाही आणि राष्ट्रीय संकटाच्या वेळी अमेरिकेपासून ते चीनपर्यंत अनेक देशांनी ते करूनही दाखवलंय. अमेरिकेतील सर्वात मोठं उदाहरण 1933 सालचं मानलं जातं. महामंदीच्या काळात राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर 6102 लागू करत नागरिकांच्या खाजगी सोन्याच्या साठ्यावर मोठे निर्बंध आणले. त्या काळात अमेरिकन डॉलर गोल्ड स्टँडर्ड सोबत जोडलेला होता. लोकांनी बँकांवरील विश्वास गमावल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसे काढून सोनं साठवायला सुरुवात केली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेत चलनाची कमतरता निर्माण झाली. सरकारला अधिक डॉलर बाजारात आणून अर्थव्यवस्थेला चालना द्यायची होती, मात्र गोल्ड स्टँडर्डमुळे ते शक्य होत नव्हतं. यामुळे सरकारने नागरिकांना सोनं सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले. या निर्बंधांमुळे अमेरिकेला चलन व्यवस्थेवर अधिक नियंत्रण मिळालं. पुढे 1971 मध्ये म्हणजे 40 वर्षांनी अमेरिकेने गोल्ड स्टँडर्ड पूर्णपणे सोडलं आणि 1974 मध्ये नागरिकांना पुन्हा मुक्तपणे सोनं खरेदी विक्रीची परवानगी देण्यात आली. कारण तोपर्यंत अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिक स्थिर झाली होती आणि मुक्त बाजार व्यवस्थेकडे देश वळला होता. भारतामध्ये 1962च्या युद्धानंतर आणि परकीय चलन संकटाच्या पार्श्वभूमीवर सोन्यावर कठोर निर्बंध आणण्यात आले. त्यावेळी भारत मोठ्या प्रमाणावर सोनं आयात करत होता आणि डॉलरचा तुटवडा वाढत होता. अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्या काळात गोल्ड कंट्रोल रूल्स ॲक्ट लागू करण्यात आला आणि नंतर या कायद्यानुसारच निर्बंध आले. या कायद्यानुसार सोन्याच्या बिस्किटांवर निर्बंध आले, ज्वेलर्सवर कडक नियम लागू झाले आणि नागरिकांच्या सोन्यावर साठ्यावर मर्यादा घालण्यात आल्या. सरकारचा उद्देश परकीय चलन वाचवणं आणि लोकांनी उत्पादनक्षम गुंतवणुकीकडे वळावं हा होता. मात्र प्रत्यक्षात या धोरणामुळे काळा बाजार आणि सोन्याची तस्करी प्रचंड वाढली. दुबई मार्गे भारतात मोठ्या प्रमाणावर सोनं चोरट्या मार्गाने येऊ लागलं. 1991 नंतर भारताने आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वीकारला आणि हळूहळू गोल्ड कंट्रोल ॲक्ट मागे घेण्यात आला. कारण सरकारला लक्षात आलं की कठोर निर्बंधांमुळे अधिकृत अर्थव्यवस्थेपेक्षा बेकायदेशीर बाजारात मजबूत होतोय. चीनमध्येही अनेक दशकं सोन्याचा व्यापार पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली होता. विशेषतः कम्युनिस्ट क्रांतीनंतर सरकारने सोन्याच्या खरेदी विक्रीवर निर्बंध आणले आणि नागरिकांना स्वतंत्रपणे सोने खरेदीची मुभा नव्हती. चीनचा उद्देश अर्थव्यवस्थेवर केंद्रीकृत नियंत्रण ठेवणं आणि भांडवल बाहेर जाण्यापासून रोखणं हा होता. मात्र 1990 नंतर चीनने बाजार व्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली. आर्थिक सुधारणा आणि जागतिक व्यापारात मोठ्या प्रमाणावर प्रवेश मिळाल्यानंतर 2002 मध्ये शांघाय गोल्ड एक्सचेंज सुरू करण्यात आला आणि नागरिकांना नियंत्रित स्वरूपात सोनं खरेदीची मुभा देण्यात आली. कारण चीनला आर्थिक वाढीसोबतच वित्तीय बाजार अधिक खुला करायचा होता. या तिन्ही देशांच्या उदाहरणामधून दिसून येतं की सरकार सामान्यतः आर्थिक संकट, चलन स्थैर्य किंवा परकीय चलन वाचवण्यासाठी सोन्यावर निर्बंध आणतात. मात्र दीर्घकाळ असे निर्बंध टिकवणं कठीण ठरतं आणि शेवटी मुक्त बाजार व्यवस्थेकडेच बहुतांश देश वळतात. सध्या भारताच्या बाबतीत बोलायचं तर जाणकार सांगतात की सोनं खरेदीवर बंधन येणार नाही, मात्र आयात शुल्क एवढं वाढवलं जाईल की सोन्याची खरेदी भारतीयांना परवडणारच नाही आणि दर कमी होण्याचे लोक वाट पाहतील ही पहिली शक्यता आहे. भारताचा दुसरा सर्वात मोठा खर्च हा क्रूड ऑइलच्या आयातीवर होतोय आणि त्यासाठी सार्वजनिक प्रवास सुविधा वापरणं, ऑफिससाठी कारपुलिंग किंवा ऑनलाईन मीटिंग आणि वर्क फ्रॉम होम असे पर्याय मोदींनी सुचवलेत. भाजप शासित राज्यांमध्ये आता हे पर्याय तातडीने लागू होणं अपेक्षित आहे. त्याने काही टक्के जरी पेट्रोल आणि डिझेलची बचत झाली तरी त्यामुळे तिजोरीवरचा भार कमी होईल. यासाठीच एखादा मोठा निर्णय होईल ही दुसरी शक्यता आहे. मोदींनी आवाहन केल्यानंतर कल्याण ज्वेलर्स, तनिष यासारख्या कंपन्यांचे शेअर्स कोसळलेत आणि विमान कंपन्या, हॉटेल, रिसॉर्ट चेन यांच्याही बुकिंग कोसळण्याची शक्यता आहे. कारण मोदींनी परदेशात जाऊन चलन खर्च न करण्याचं आवाहन केलं आहे. भारतीयांना परदेशात जाऊन $2.5 लाख पर्यंत परकीय चलन खर्च करण्याची मुभा आहे. मात्र यातही कपात होऊ शकते ही तिसरी शक्यता आहे. भारतात सोनं खरेदीवर कठोर निर्बंध खरंच येऊ शकतात का? यामुळे तिजोरीवरचा ताण कमी होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.